नमस्कार सर्वांना. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा, भाग क्रमांक 29, अध्याय क्रमांक 3, श्लोक क्रमांक 1 ते 3. दुसऱ्या अध्यायाची सांगता आपली मागच्या वेळेला झालेली आहे. खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. जवळपास 26 भागांमध्ये आपण तो दुसरा अध्याय पाहिलेला आहे. त्याचा विचार केलेला आहे, चिंतन केलेलं आहे, मंथन केलेलं आहे, डिस्कशन केलेलं आहे आणि त्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा तिसरा अध्याय जो आहे, या तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. मागच्या अध्यायाचं नाव होतं सांख्ययोग. या कर्मयोगाचा आपण आजपासून अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम स्वयंप्रेरकचे आदर्शस्थान असलेले छत्रपती शिवराय आणि स्वामी विवेकानंद यांना वंदन. छत्रपतींची जयंती जी आहे ती येत्या 19 तारखेला आहे आणि तिथीनुसार त्यानंतर होईल. आपण या दिवशी नक्कीच शिवछत्रपतींचं चरित्र वाचन किंवा त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग त्यातनं आपण काय शिकलो असं मंथन जरूर करावं. आपलं ब्रीदवाक्य, ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच सामावलेली आहे, तू सर्व काही आणि काहीही करू शकतोस. हा विश्वास आपल्या मनामध्ये आपल्याला रुजवायचा आहे. भगवंताला स्मरण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. सो आतापर्यंत आपण बघितलेल्या ज्या गोष्टी आहेत दुसऱ्या अध्यायाच्या निमित्तानं एकदा त्या थोड्याशा रिवाइज करूया आणि मग आपल्या तिसऱ्या अध्यायाकडे जाऊया. सो दुसरा अध्याय जो आहे तो पहिल्या अध्यायाचा पुढील भाग आहे. त्यामुळे अर्जुनाने जो विषाद मांडलेला आहे, त्याचं दुःख मांडलेलं आहे, कन्फ्युजन मांडलेलं आहे. नेमकं मी काय करू, मला काही कळत नाहीये, सगळंच बरोबर वाटतंय आणि मग हे युद्धच करू नये अशी माझी इच्छा असं मला वाटतंय. आणि म्हणून त्याने भगवंताला विचारलं की तूच सांग मला काय करू म्हणून. गीतेमधलं एक महत्वाचं काय म्हणूया त्याला, महत्वाची बाब गीतेची अशी आहे की गीता ही अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामधला संवाद नाहीये. गीता ही अर्जुन आणि भगवंत यांच्यामधला संवाद आहे. त्यामुळे इथे श्रीकृष्ण हा व्यक्तिगत किंवा इंडिव्हिज्युअल म्हणून बोलत नाही. श्रीकृष्ण हा जो काही इथं कथन करतोय, जे काही बोलतो आहे, हे ऍज अ युनिव्हर्सल जे काही त्याचं अस्तित्व आहे, सर्वव्यापी असलेलं त्याचं जे अस्तित्व आहे, त्या ईश्वर स्वरूपाच्यातनं तो बोलतोय. त्यामुळे श्रीकृष्ण ही ओळख जी आहे ती इथे राहत नाही आणि त्यामुळे भगवंताच्या मुखातून किंवा भगवंतानी सांगितलेली ही गीता आहे आणि म्हणून त्याला भगवत गीता असं म्हटलं जातं. गीता याचा अर्थ जी गेय आहे, गाण्या पद्य स्वरूपातली आहे, ती गीता आहे. अशी ही भगवद्गीता दुसऱ्या अध्यायापासून भगवान उवाच अशा ह्यानी सुरुवात होते आणि भगवंत 3 स्टेप्स मध्ये त्या गोष्टी सांगतो. एक, सर्वप्रथम जे त्याला सांगतो ते प्रत्यक्ष ज्ञान, जे कोर आहे, जे रिअल आहे, जे शाश्वत आहे, जे कधीच बदलू शकत नाही, जे अल्टिमेट आहे, असं शाश्वत ज्ञान जे आहे ते भगवंत पहिल्या काही श्लोकांमध्ये देतो. परंतु ते ज्ञान दिल्यानंतर साधारणतः अर्जुनाची अवस्था पाहिल्यानंतर भगवंताला असं वाटलं असेल की हे ज्ञान जे आहे हे एक्झिक्यूट कसं करायचं, स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट कसं करायचं, हेही सांगणं आवश्यक आहे. आणि म्हणून पुढील काही श्लोक जे आहेत ते कर्मयोगाचे आहेत, की तुमचं लाईफ जगत असताना हे कसं इम्प्लिमेंट केलं पाहिजे. तो कर्मयोगाचा जो भाग आहे, व्यवहारात्मिका बुद्धी जी आहे ती कशी असली पाहिजे, ती नसली तर काय होतं, असली तर काय होतं, याचं विस्तृत माहिती या श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितली आहे.
आणि त्यानंतर अर्जुनाला जो प्रश्न पडला, की "तू जे असं काही वर्णन केलेलं आहेस, असा व्यक्ती कोणी असतो का? आणि तो असेल तर त्याचं लक्षणं काय असतात?" आणि मग त्या लक्षणांचं विवेचन जे आहे ते भगवंत त्या ठिकाणी करतो, की कोणती लक्षणं या व्यक्तीमध्ये असतात. कारण सर्वसामान्यतः असं ऐकल्यानंतर असं वाटतं, की हा कोणीतरी अजब माणूस असला पाहिजे. जणू काही परग्रहावरूनच आलेला आहे. आपल्या जगात तर असं काही जमणारच नाही. म्हणून अर्जुनाला तो प्रश्न पडला होता, की स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे, त्याची लक्षणं काय? तो कसा बोलतो? आणि मग पुढील काही श्लोकांमध्ये भगवंतांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता ह्या भगवंतांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या ओरिजिनल आहेत का? तर नाही. तर ह्या आपल्या हिंदू धर्माच्या वेद, उपनिषद ज्याला वेदांत असं म्हणतात, या सगळ्यांचा सारांश आहे. त्यातलं कोर नॉलेज जे आहे ती म्हणजे भगवद्गीता आहे. तो म्हणजे दुसरा अध्याय आहे. त्यामुळे ह्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ह्या वेद आणि उपनिषदांमध्ये आहेत आणि म्हणून भगवंत असं म्हणतो, की आजवर जे काही लोकांनी सांगून सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग जो सांगितलेला आहे, तो मी तुला सांगतो. या अगोदर ह्या गोष्टी रिसर्च झालेल्या आहेत म्हणूया किंवा शोध लागलेला आहे. त्याच्यावरती चिंतन झालेलं आहे, मनन झालेलं आहे आणि मग हे अल्टिमेट काय आहे, ट्रुथ आहे, ह्याच्यावरती सगळ्यांचा निश्चय ठाम झालेला आहे. तर ते सांख्ययोगाचा ज्ञान जे आहे ते भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आता आपण जेव्हा ही गीता ऐकतो, वाचतो, आजवर अनेकदा वाचली असेल, तर आपलं त्या श्लोकांमधलं त्यातला जो अर्थ आहे, त्याचं स्वतःचं एक इंटरप्रिटेशन असतं. आपलं स्वतःचं एक त्यातलं मत तयार होतं. आपला स्वतःचा एक अर्थ असतो आणि तो आपण अर्थ आपल्या जीवनात उतरवतो किंवा तो आपल्याला बरोबर वाटतो. असंच आजवर या भगवद्गीतेवर अनेक भाष्यकारांनी भाष्य केलेलं आहे. आद्य शंकराचार्य यांनी फार मोठ्या पद्धतीनं किंवा अतिशय डीप नॉलेज घेऊन त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. शंकर भाष्य माहिती त्या ग्रंथाचं नाव आहे. अद्वैताच्या पर्स्पेक्टिव्हने गीता ही त्यांनी समजावून सांगितलेली आहे. त्यानंतर आजवर हजारो लोकांनी त्याच्यावरती भाष्य केलेले आहेत. त्याच्यावरती टीका केलेल्या आहेत. टीका म्हणजे आपण जे निगेटिव्ह अर्थाने घेतो तसा अजिबात नाही. आपल्याला सगळ्यांना मराठी परिचित आहे. तर त्याच्यावरती ते भाष्य त्यांनी केलेलं आहे. त्यांना वाटलेला अर्थ त्यांनी तो समजावून सांगितला. तसं आपल्या मराठीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरांनी समजावून सांगितला. श्रीधर स्वामींनी सुद्धा ह्याच्यावरती शंकराचार्यांच्या भाष्यावरती टीका केलेली आहे. अनेक इंग्लिश किंवा इतर भाषिक संशोधकांनी या गीतेचा अभ्यास करून त्यांचं स्वतःचं एक भाष्य हेही लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे अशी हजारो भगवद्गीतेवरती झालेली भाष्य आहेत. किंबहुना बाहेरच्या काही युनिव्हर्सिटीजमध्ये असे अनेक भाष्य झालेले भगवद्गीतेवरचे जेवढी काही पुस्तकं आहेत, त्या सगळ्यांचीच एक लायब्ररी बनवली आहे. म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये जर 100 भाष्य झाली असतील, तर ती 100 पुस्तकं. मग संस्कृतमध्ये झाली असतील, तर त्याची 100 पुस्तकं. मग हिंदी, मग मराठी, जॅपनीज, रशियन अशा विविध भाषांमधल्या केवळ एक भगवद्गीता या गोष्टीवरती झालेली भाष्य किंवा टीका यांचा त्या ठिकाणी संग्रह केलेला आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेला गीता वाचायला प्रथम सुरुवात करू, एक सर्वसाधारणतः नियम त्यातला असा आहे, की सर्वप्रथम ज्यावेळेला आपण वाचणार आहोत, त्यावेळेला आपण कोर गीता वाचावी. म्हणजे फक्त श्लोक त्याचे आणि अन्वय अर्थ हवे असल्यास. आणि त्याचे जे अर्थ आहेत ते आपल्या बुद्धीनुसार, आपल्या पोतीनुसार आपण ते शोधावे. मग एवढं सगळं झाल्यानंतर मग असे जे कोणी भाष्यकार झालेले आहेत, असे जे कमेंटेटर झालेले आहेत, कुठल्याही भाषेमधले तुम्हाला जे आवडतील ते, मग त्यांचं वाचावं. अशाने काय होणार आहे? तुम्ही म्हणाल जर नंतर त्यांचं वाचायचं आहे, तर मग आधीच त्यांचं वाचलं तर काय हरकत आहे? आपलं कशाला पाहिजे? कारण आपल्याला माहिती आहे आपली लेव्हल काही तेवढी नसते. आपण काही तेवढे जाणकार नसतोच. मग आधीच आपण त्यांचं तर वाचलं तर काय होतं? साधारणतः आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की पाण्याला रंग नसतो. पाण्यामध्ये जो रंग टाकला जाईल, त्या रंगाचं पाणी होतं. ज्यावेळेला आपण पहिल्यांदाच जसं मागे मी म्हणलं होतं, इस्कॉनची जी गीता आहे, जी कमेंट्री आहे, ती भक्तियोगाच्या माध्यमातून आणि कृष्ण हा त्यांचं मुख्य दैवत असल्याने त्या अनुषंगाने ते भाष्य आहे. तर आता जर मी पहिल्यांदाच ती गीता वाचली, त्याचं भाषांतर वाचलं, तर माझ्या मेंदूमध्ये
कृष्ण आणि त्या अनुषंगाने भक्तियोग म्हणजे गीता आहे असंच भरलं जातं. कारण मूळ पाण्याचा रंग मला माहितीच नाही. ऑलरेडी मी लाल पाणी बघितलेलं आहे किंवा ऑलरेडी मी हिरवं पाणी पाहिलं असेल, तर मला मूळ पाणी काय असतं हे कधीच कळणार नाही. म्हणून सर्वप्रथम आपण कोर गीता वाचावी. फक्त श्लोक आपल्या अनुभवानुसार, आपल्या बुद्धीनुसार आपण त्याचे अर्थ काढावेत. जेणेकरून आपल्याला रंगविरहित पाणी जे काय आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलाही प्रभाव पडलेला नाही. म्हणजे शंकराचार्यांचा प्रभाव पडला नाही किंवा ज्ञानेश्वरांचा प्रभाव पडला नाही, अन्य कोणाचाही प्रभाव पडला नाही. असं एक शुद्ध नितळ पाणी आपण पहिलं फक्त भगवंताच्या मुखातनं आलेलं जे आहे, तेवढंच वाचलेलं आहे. असं आपल्याला होईल आणि मग एकदा ते झालं, की मग ह्या भाष्यकारांनी जे रचलेलं आहे, ते वाचावं. मग लाल रंग येऊ दे, पिवळा येऊ दे, आणखीन कुठला यायचा तो येऊ दे रंग. पण आपल्याला माहिती असतं, की आधी पाण्याला रंग नव्हता. आता हे मी ॲडिशनल करत आहे. आणि मग अशाने आपण समृद्ध होत जातो. म्हणजे शंकराचार्यांचं वाचलं तर आपल्याला अद्वैत सिद्धांत समजेल. अ, भक्तियोग समजून घ्यायचा असेल तर इस्कॉनचं वाचा किंवा रमणा महर्षींच्या माध्यमातून त्याच्यावरही आपल्याला ज्ञानयोग समजेल. तर प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामधला वेगळा आहे. त्यामुळे गीता ही मला समजली असं हयात कोणीही म्हणू शकणार नाही. इतकं अगाध ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे. हां, मी गीतेच्या प्रवासात आहे. मी गीता समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. असं आणखीन 100 वर्षानंतर सुद्धा आपण हेच म्हणू शकतो. कारण गीता ही परिपूर्ण समजली असं या जगात कोणीच म्हणू शकणार नाही. कारण गीता हे कोर नॉलेज आहे. जसं मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती होते असं म्हटलं जातं. पण स्वर्गप्राप्ती झाल्यानंतर कोणी खाली येऊन सांगायला येत नाही, की स्वर्ग कसा आहे. ज्याला पुढं ज्ञान मिळालंय, जो पुढच्या मार्गावर गेलाय, तो मागच्याला कशाला सांगायला येईल. तो ज्याला हे ज्ञान झालेलं आहे, तो कशाला मागे येऊन सांगायला बसेल. सो ज्ञान हे प्राप्त झाल्यानंतर तो भगवंताचाच झाला. त्याच्यात आणि भगवंतात वेगळेपण राहतच नाही. म्हणून हा प्रवास जो आहे, हा सातत्याने करत राहायचा आहे. वर्षानुवर्ष करत राहायचा आहे आणि तो करतच राहायचा आहे. दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून स्वतःच्या अनुभवातून गीता शिकावी, पण त्यासोबत मग हळू हे जे अनेक भाष्यकार होऊन गेले, तर त्या भाष्यकारांच्या दृष्टिकोनातून ती गीता समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कधी ज्ञानेश्वरांच्या दृष्टिकोनातून पाहावं, कधी श्रीधर स्वामींच्या पाहावं, कधी शंकराचार्यांचं पाहावं. आणखीन कोणी बाहेरचे फिलॉसॉफर असतील, रशियन असेल, जर्मन असेल, जॅपनीज असेल, अशा सगळ्यांच्याच अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायचा असेल तरी आपण करू शकता. अशा प्रकारे ही गीता जी आहे ती विविध अंगाने नटलेली आहे, सजलेली आहे आणि अथांग आहे, जी आपण पूर्ण कधीही शिकू शकणार नाही. असं आपण साधारण दुसऱ्या अध्यायामध्ये हे पूर्ण ज्ञान जे आहे, सत्य ज्ञान जे आहे, त्याचा अभ्यास केला किंवा चिंतन केलं, प्रयत्न केला समजून घेण्याचा. आता आजच्या अध्यायांकडे जाण्यापूर्वी आपला जो मागच्या आठवड्यात तसंच जेव्हा मी स्वतःचं अस्तित्व शोधायला जातो, की मी कुठे आहे? तर माझं शरीर म्हणजे मी आहे. पण विथआऊट शरीर मी असतो की जिवंत? या शरीराचं अस्तित्व मला झोपेत जाणवतं का? अजिबात जाणवत नसतं. कोण उठलंय काही कळत नसतं. पण तरी मी असतोच. बघा विचार करून. आपण ज्यावेळेला झोपतो, राइट आहे? किंवा अगदी झोपायचं जाऊन द्या हो. आत्ता तुम्ही हे सेशन जर मन लावून ऐकत असाल, तरी सुद्धा तुम्ही असं म्हणणार नाही, की माझं शरीर हे मन लावून ऐकतंय. नाही. रादर जर तुम्ही एकाग्र चित्तेने ऐकत असाल, तर तुम्हाला ह्याची जाणीवही नसेल, की तुम्ही कोणतरी आहात. नाही लक्षात राहत. राइट आहे? सो मग ह्या शरीराच्या पलीकडे कोणतरी आहे, जो हे सगळं ग्रहण करतोय. मग ज्याला आपण नाव दिलं मन किंवा सूक्ष्म शरीर, की ज्या मनाद्वारे हे सगळं ग्रहण केलं जातंय, अजमावलं जातंय किंवा पाहिलं जातंय, अनुभवलं जातंय. पण ह्या मनाव्यतिरिक्त सुद्धा आपलं अस्तित्व आहेच की. आपल्याला जेव्हा गाढ झोप लागलेली असते, अगदी गाढ झोप, त्यावेळेला ना स्वप्न असतात, ना विचार असतात, काही नसतं. एकदम शांत असतो आपण. हे सगळं असून सुद्धा आपण असतो आणि म्हणूनच त्यातला जो मी आहे, तो असतो. म्हणून तर ज्यावेळेला झोपेतनं जागा होतो, त्यावेळेला असं म्हणतो, "अरे बापरे! मी किती वेळ झोपलो." मग आता जर मनही नव्हतं, शरीराचंही अस्तित्व कळत नव्हतं, मग कळत कोणाला होतं, की मी झोपलोय म्हणून किंवा मी एवढ्या वेळ झोपलो. हे कोणाला कळत होतं? कोणीतरी आत असला पाहिजे ज्याला हे सगळं कळतंय.
कोणाला कळतं सांगा बरं? आता तुम्ही जेव्हा गाढ झोपेत असता, कशाचं शुद्ध नसते आपल्याला, ना विचार असतात, ना स्वप्न असतं, काहीही नसतं, शांत असतो आपण आणि जागे होतो. त्यावेळेला आपल्याला कळतं, की अरे मी गाढ झोपलो होतो. कोणाला कळतं हे? कुठेतरी रेकॉर्ड झालं असलं पाहिजे ना बघा अ, आपण एखाद्या गोष्टीकडे एकटक बघत असू आणि कोणी आपल्याला आवाज दिला, तर आपल्याला ऐकू येत नाही, कळत नाही आपल्याला. मग तो येऊन अगदी खांद्यावर वगैरे टॅप करतो आणि विचारतो, "काय रे कुठं लक्ष आहे? मी एवढा आवाज देतोय तुला." म्हणजे तो आवाज देत होता, परंतु त्याचं इम्प्रेशन जे आहे, त्याचं रेकॉर्डिंग जे आहे, ते आपल्यामध्ये कुठेही झालं नाही आणि म्हणून आपल्याला हे कळलं नाही, की तो आवाज देत होता. पण त्याने आवाज दिला, हे तो नाकारू शकणार नाही, की "अरे मी आवाज देत होतो, पण तुला ऐकू आलं नाही." राइट आहे. सो मग आत्ताही तुम्ही डोळे मिटा आणि फक्त आतमध्ये स्वतःला विचारत राहा, "मी कुठे आहे?" तो तुम्हाला तुमचं उत्तर देईल, "मी कुठे आहे?" आणि म्हणून हे आपण पुढच्या अध्यायांमध्ये उत्तरे येतीलच. म्हणून भगवंताचं वर्णन करताना काहीच करता येत नाही. स्पीचलेस व्हावं लागतं. पण काही वर्णनच करता येत नाही. कसं करायचं? आणि म्हणून हे सायन्सनी सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे. मॉडर्न सायन्समध्ये, मॉडर्न फिजिक्समध्ये हे प्रूव्ह केलेलं आहे, की ही सगळं जे होल युनिव्हर्स आहे, इस अ प्रोजेक्शन. हे कुठून तरी प्रोजेक्ट होतंय आणि नथिंग मधनं समथिंग असं काहीतरी घडतंय, की ह्या सगळ्याला काहीच अस्तित्व नाहीये. हे कुठून तरी तयार होतंय. पण ते कुठून होतंय, कसं होतंय ते माहीत नाही आम्हाला. पण थिअरॉटिकली हे प्रूव्ह झालेलं आहे, की हे E इस इक्वॉल टू 0. इट्स नॉट इक्वॉल टू एमसी स्क्वेअर. E इस इक्वॉल टू 0. एनर्जी इस 0. या शून्यामधूनच पॉझिटिव्ह तयार होतं आणि शून्यामधूनच निगेटिव्ह तयार होतंय. देअर इस नथिंग इन धिस युनिव्हर्स. आणि तेच तर आपलं अध्यात्म सांगतं, की कशालाच अस्तित्व नाही. अस्तित्व जर कशाला असेल तर ते एका ईश्वराला आहे, बाकी काहीच नाहीये. सेम मॉडर्न सायन्स काहीही वेगळं सांगत नाही. फक्त त्यांना हे सिद्ध करायचंय अजून एवढाच प्रश्न आहे. थिअरॉटिकली त्यांनी सांगितलंय, की हे बाबा हे असं-असं घडतंय आणि त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आहे. सो जगामध्ये जे काही आहे, कुठलीही तुम्ही गोष्ट घ्या. तुम्ही ज्याला मन म्हणताय ते सुद्धा, तुम्ही ज्याला बुद्धी म्हणताय ते सुद्धा, तुम्ही ज्याला शरीर म्हणताय ते सुद्धा, तुम्ही जे काही म्हणताय, त्या सगळ्यालाच अस्तित्व नाहीये. ज्याला मन म्हणतो, मन म्हणजे काय? तर ते ते काही विचार येतायत, ते काही ज्या इमोशन आहेत, व्हॉटएव्हर ते सगळं आहे. त्याला मिळून आम्ही मन म्हणतोय. पण मन आहे असं काही सिद्ध करता येत नाही. हे सगळं जे आहे त्या सगळ्याला मिळून आम्ही असं मन असं म्हणतोय. बरं उद्या सगळ्यांनी मिळून याला ठरवलं, की याला मन नाही म्हणायचं, नम म्हणायचं. ठीक आहे बाबा आजपासून याला नम म्हणायचं. कारण सगळेच असं म्हणतायत ना. सो असं काहीही शब्दांमध्ये मांडता येत नाही. म्हणून देव आहे की नाही याच्यावरती प्रचंड वादविवाद घातले जातात. मुळात आपल्यासोबत असलेल्या गोष्टीच आपल्याला सिद्ध करता येत नाही. आपण चाललो देव सिद्ध करायला. कारण ईश्वर हा जो भाग आहे, हा अचिंतनीय आहे, अवर्णनीय आहे. कारण काय काय वर्णन काय करायचं त्याचं? आणि म्हणून मग ईश्वर काय आहे? ते ईश्वर म्हणजे हे जे काही माझ्यासमोर दिसतंय, ते सगळंच ईश्वर आहे. दुसरं काहीच नाहीये. त्याचा ओरिजिनल कंटेंट तोच आहे. आणि तेवढाच मी फक्त सिद्ध करू शकतो. जसं मगाशी आपण बघितलं वर पाहता. खुर्ची सिद्ध करता येत नाही, पण लाकूड सिद्ध करता येतं. मग तुम्ही त्या लाकडाचं फर्निचर बेड बनवा, कपाट बनवा, खुर्ची बनवा, आणखीन काय बनवायचं दुपाटनं बनवा, तर काही बनवा. ओरिजिनल काय आहे? लाकूडच आहे. त्याच ईश्वराचं माणूस बनवा, पक्षी बनवा, प्राणी बनवा, अ, पाणी बनवा, वारा बनवा, आकाश बनवा. काय बनवायचं ते बनवा. ईश्वर तोच आहे. सो नाम, रूप, व्यवहार हे जे रूप तयार झालेले आहेत, तो जे फॉर्म जो आहे, त्या फॉर्मला आपण एक नाव दिलेलं आहे. तेवढं अस्तित्वात आहे. त्याच्या पलीकडे नाहीये अस्तित्व. राइट? सो तुम्हाला ह्या उदाहरणांवरून हे कळलं असेल, का ईश्वराला वर्णन करता येत नाही? नाहीच करता येत. पण काय आहे वर्णन? आणि म्हणून मग ईश्वर म्हणजे काय आहे? असं जर विचारलं, तर ईश्वर म्हणजे जे तुला अवगत होतंय, ते सगळ्यालाच ईश्वर म्हणायचं. पण तरीही ईश्वर त्याच्यामध्ये नाही. गंमत आहे. की आता 3ऱ्या-4थ्या अध्यायांमधनं हे ईश्वरच एक्सप्लेन करणार आहे, की तुम्ही मला म्हणताय मी त्याच्यात आहे, पण तरीही मी त्याच्यामध्ये नाहीये. जसं सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडल्यानंतर सूर्यबिंब काही ओलं होत नाही. तसंच राहतं. त्यामुळे ह्या बाह्य रूपाने ईश्वराला काहीच फरक पडत नाही. ते तुम्ही जे काही फॉर्म तयार कराल, तो व्हॉटएव्हर इट इस. त्याने ईश्वराला काही फरक पडत नाही. लाकडाला काय फरक पडतोय तुम्ही खुर्ची बनवा, कपाट बनवा, नाहीतर अन्य काही बनवा.
आणि म्हणून ईश्वर हा सदैव आपल्यासोबत का असतो? कारण ईश्वराशिवाय आपलं अस्तित्व असूच शकत नाही. मुळात ईश्वराशिवाय आपलं अस्तित्व असं ज्याला म्हणतो, त्याला आपण तरी कुठे वेगळे आहोत? आपल्याला तरी कुठं अस्तित्व आहे? जे आहे अस्तित्व तेच ईश्वर आहे. आणि म्हणून असं म्हणतात प्रत्येक जीवांमध्ये ईश्वर आहे. आणि ऑफ ते खरं आहे. तुम्ही बघा प्रूव्ह करून. कोणालाही सांगून बघा. लहान मुलाला विचारून बघा, "बाबा खुर्ची आहे का?" तर तो म्हणेल, "हो, खुर्ची आहे. बघा याला खुर्ची म्हणायचं." पण जर लहानपणी आपल्याला जर शिकवलं गेलं असतं, की ह्या आकाराला कपाट म्हणायचं, तर आपण मोठे होईपर्यंत बघा ज्यांना आजार झालेले असतात असे काही, बुद्धिभ्रंश वगैरे झालेला आहे. त्यांना तुम्ही त्यांच्या खुर्ची समोर ठेवली आणि ह्याला काय म्हणायचं? तो म्हणतो, "ह्याला काय म्हणायचं? मला नाही माहिती." कारण ज्याच्यामध्ये हे साठवलेलं आहे त्यालाच प्रॉब्लेम झालाय ना. मग त्याला दिसत नाही, त्याला कळत नाही, म्हणून तिथं ती गोष्ट नाही असं म्हणता येत नाही. ही गोष्ट आहे, पण त्याचं जे अवलोकन करायचं आहे, तो पार्ट माझा फंक्शन करत नाही त्या व्यक्तीचा. म्हणून ते त्याचं अस्तित्व तो व्यक्ती नाकारतो. आणि म्हणून ते सूर्यबिंबाचं उदाहरण दिलं, की सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं आहे. पण पाण्यात पडलं म्हणून सूर्य ओला झाला असं आपण काही म्हणत नाही. पण आपल्याला हे माहिती हे प्रतिबिंब आहे, ओरिजिनल सूर्य वेगळाच आहे. सेम वे आपल्या बाबतीत सुद्धा ह्याच गोष्टी घडतात आणि म्हणून ईश्वर कायम सोबत असतो आणि म्हणून ह्या ईश्वराला आपण खराब करत असतो. कशाने? जसं पाण्यावरती शेवाळं आलं, की पाणी खराब वाटतं. पण शेवाळं आलं म्हणून पाण्याचं अस्तित्व संपत नाही. शेवाळ्यामुळे ते झाकून गेलेलं आहे. जसंही शेवाळं बाजूला काढाल, पाणी तिथेच असतं. कारण पाण्याशिवाय शेवाळ्याला अस्तित्वच नाही. तर सगळं पाणी तिथनं काढून टाकलं, तर थोड्या दिवसांनी ते शेवाळं पूर्ण वाळलेलं असतं. आणि पाण्याशिवाय शेवाळ्याला अस्तित्वच नाही. हर्षल म्हणतोय गौतम बुद्धांचे सर्वम 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 शून्यम हेच सिद्ध होतं. येस. ह्याच्या पलीकडे जेव्हा त्यांना विचारतात, व्हॉट नेक्स्ट? शून्याच्या पलीकडे काय? स्पीचलेस. तो ईश्वर आहे का? 100% आहे. कारण तोच सिद्ध करता येतो. ईश्वर नाही का? हो, नाही म्हणता येतो. म्हणून वेदांनी जे ईश्वराला नेती नेती असं म्हटलं तर न इति न इति, नॉट धिस अँड नॉट धिस. हाही नाही आणि हाही नाही. या 2 हा मध्ये फार फरक आहे. पहिला हा जो आहे, की ज्या गोष्टींचं वर्णन करता येतं तो म्हणजे ईश्वर नाही. दॅट इज न इति. पहिला जो न आहे, इति जो आहे, तो म्हणजे ज्या गोष्टींचं वर्णन करता येतं. मग तुम्ही ते प्रत्यक्षामध्ये ही खुर्ची आहे असं म्हटला, म्हणजे ती खुर्ची म्हणजे ईश्वर नाही. एखादं कपाट आहे असं म्हटला, ते म्हणजे ईश्वर नाही. बरं ते प्रत्यक्षात नाही, पण तुमच्या मनामध्ये आहे, म्हणजे तो ईश्वर नाही. आणि दुसरा न इति, नॉट धिस, की ज्याचं वर्णन करता येत नाही, तो सुद्धा ईश्वर नाही. बघा गंमत. ज्याचं वर्णन करता येतं, तुम्ही म्हणता एखादा मुलगा खूप छान दिसतो. हे वर्णन झालं त्याचं. ज्याचं वर्णन करता येतं किंवा ज्याला काहीतरी नाम, रूप, व्यवहार आहे, तो म्हणजे ईश्वर नाही आणि ज्याचं वर्णन करता येत नाही, ज्याला नाव नाही, ज्याला रूप नाही, ज्याला काहीही नाही, तोही ईश्वर नाही. मग तुम्ही म्हणाला, मग आहे काय ईश्वर म्हणजे? बघा बरं, हे दोन्ही काढून उरतं काय? हे दोन्ही जर काढलं, की ज्याचं वर्णन करता येतं आणि ज्याचं वर्णन करता येत नाही, असं दोन्ही जर आपण काढून टाकलं, मग आता उरलं काय? ही जी शांतता येते ना, काहीच करता येत नाही. म्हणजे काही म्हणायला हॅलो, गेलं तरी म्हणायला लागलं, की कशाचा तरी विचार करावा लागतो आणि विचार म्हणजे ईश्वर नाही. हॅलो, हां, बोला. हॅलो. हां, बोला अर्चना. हां, शब्दही सुचत नाही. शब्दही संपले. नाही, शब्दही संपले. म्हणजे शब्दही संपले. म्हणजे शब्दांचंही अस्तित्व संपलं. असं झालं आता. हां, म्हणजे म्हणजे एकदम काहीतरी सांगायचं असेल तर आपल्याला शब्दांचा आधार घेतल्याशिवाय तर आपण सांगू नाही शकत आहे आणि सांगू शब्दांचा आधार शकत नाही. घ्यायचा तोही आधार संपला. तोही आधार संपला. कळला ईश्वर असा आहे. ईश्वर दाखवता येतो. आता तो जेव्हा म्हणेल, की आता तू जे काहीच नाही वगैरे जे काय म्हणतोयस ते सिद्ध कर. तुझं तू बघ. पण काहीच वर्णन नाही करता येत ना. आणि हो म्हणून ना. जे आत्मज्ञानी झालेले सिद्ध पुरुष जे आहेत, त्यांना ज्यावेळेला ज्या वेळेला अनेकांनी हे प्रश्न विचारले आहेत, की कुठे आहे ईश्वर? त्या वेळेला ते शांत राहिले. नाही सिद्ध करून दाखवतायत आणि म्हणून हा वाद कायम राहिला आहे. आणि तो सिद्धच करता येऊ शकत नाही.
काय काय वर्णन काय करायचं, कारण वर्णन केलं की तो म्हणतो मी नाही. आणि पुन्हा तो असं म्हणतो, भगवंतच असं सांगतो, की हे जे जे तू वर्णन करू शकतोयस त्याच्यात पण मी आहे. आणि जे जे वर्णन करू शकत नाही त्याच्यात पण मी आहे. तुम्ही बघा, विचार न करता शांत बसून बघा, नाहीच येत शब्द. पण विचारात सुद्धा शब्दच आणावे लागतात, की मी आज गावाला गेलो होतो. असं विचार करायचा म्हणलं, मी आज गावाला गेलो होतो. एवढे सगळे शब्द आणावे लागतात. एवढी अक्षर यावे लागतात. त्या अक्षरांशिवाय तुम्ही विचार करून बघा, नाही येत विचार करता. आणि म्हणून हा ईश्वर जो आहे, हा कल्पनातीत जो म्हटला जातो, ह्याच्यासाठी आहे. कारण कल्पना करायची म्हटल्यावर माझ्या जे काही आकलन झालेलं आहे, जी काही माझ्याकडे मेमरी आहे, त्या बेसवरच मला करता येतं. पण तो त्याच्या पलीकडे आहे. कसं वर्णन करायचं? आणि असं जर आपण विचार केला, तर आपल्याला लक्षात येतं, की येस, हा ईश्वर सर्वत्र व्यापलेला आहे. तो सर्वच ठिकाणी आहे, प्रत्येक ठिकाणी. मध्ये कोणतरी म्हटलं, की मी आणि ईश्वर एकच आहे का? मी कुठे आहे? ईश्वर आहे हे आता तुम्हाला दाखवलं मी. ईश्वर आहे. मी कुठे आहे? येस. आणि अजिबात त्याच्या म्हणजे जरी डोक्यावरनं बाउन्सर गेले, कळलेलं नाही, फार डोकं गरगरायला लागलं, कन्फ्युजन, काही काळजी करू नका. हे असंच आहे. आणि म्हणून तर जे सिद्धपुरुष आहे ते जेव्हा सांगतात, त्याला सामान्य माणसाला समजण्याच्या पलीकडे असतं. आणि म्हणून त्याच्यासाठी रेफरन्स किंवा दृष्टांत जे आहेत, रूपकं वापरली जातात, की हे असं-असं आहे. पण शेवटी दरवेळेला जसं म्हणतो, की शिक्षक ज्याला फळ्याकडे बोट करून एखादी गोष्ट पॉइंट आउट करत असतो, नेमकं विद्यार्थी लक्ष देतात ते शिक्षकाच्या बोटाकडं आणि प्रॉब्लेम तिथे होतो. ह्या सगळ्या सिद्धपुरुषांनी ह्या दृष्टांताच्या माध्यमातून ईश्वर समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण ते त्यांनी काय पॉइंट आउट केलंय ह्याच्याकडे पाहिलंच जात नाही. त्यांनी जे दृष्टांत दिलेत त्याच्यामध्येच आपण गुरफटतो, कारण तोच मनाचा स्वभाव आहे, गुंतणं. त्याला डिटॅच होणं हे फार भीतीदायक वाटतं. असेल तर सिद्ध करा. कारण ईश्वर सिद्ध करता येऊ शकतो, पण बाकी दुसरं काही सिद्ध करता येत. तसं लाकूड सिद्ध करता येऊ शकतं, पण खुर्ची, टेबल, अन्य काही जे आहे ते सिद्ध नाही करता येत. ते मानावं लागतं. ह्या आकाराला आम्ही खुर्ची म्हणतो. बरं, एखादा देश म्हणला, "नाही, नाही, आम्ही याला खुर्ची म्हणणार नाही, आम्ही ह्याला कपाट म्हणू." त्यांच्या देशात तुम्हाला कपाटच म्हणावं लागेल. जसं आपण आपल्या देशामध्ये जी काही प्रथा मानतो, तशी बाहेरच्या देशात नसते. एखादा व्हेजिटेरियन आहे, हो, हे मानणं न मानणं हे त्या व्यवहाराच्या दृष्टिकोनातनं केलेले भाग आहेत. ह्याला मोबाईल का म्हणायचं आणि ह्याला मोबाईल का नाही म्हणायचं? नाही बाबा, हे असंच आहे. पण जगण्यासाठी त्या गोष्टी आवश्यक आहे. कारण मीचं अस्तित्व नाही हे कळत जातं. जसं आपण पिक्चर बघतो, पडद्यावरती पिक्चर जेव्हा दाखवला असतो, त्यावेळेला पडद्याचं म्हणून असं काही अस्तित्व आपल्याला माहीत नसतं. ते माहिती असतं, पण त्यावेळेला पडदा म्हणून आपण त्याच्याकडे पाहत नाही. अच्छा, आता हा पडदा आहे. मग ह्या पडद्यावर पिक्चर म्हणूनच पाहतो. पण हे नाकारू शकत नाही, की पडदा आहे म्हणून तो लाईट आहे. पडदा नसेल तर तिथं काहीच प्रोजेक्ट करता येऊ शकत नाही. त्यामुळे अस्तित्व कशाचं आहे? पडद्याचं आहे. पण पडद्यावरती जो लाईट टाकला जातोय त्याच्यामुळे जे पिक्चर दिसतंय, पण मला दिसताना काय दिसतं? मी पिक्चर पाहतो. आपण असं म्हणताना नाही म्हणत, मी पडदा पाहतोय किंवा मी त्या टीव्ही मधले एल लाईट्स पाहतोय. असं नाही म्हणत मी त्याला. मी म्हणताना काय म्हणतो, मी टीव्ही पाहतोय. आपली भाषा हीच असते, कारण आपण व्यवहारात वागताना असं गोष्टी वापरतो. पण म्हणजे आपण अडाणी झालोत का? किंवा आपल्याला ते अस्तित्व नाही, आपल्याला माहिती आहे की पडदाच आहे तिथं, दुसरं काय आहे? मी जर ते प्रोजेक्शन बंद केलं, लाईट टीव्हीचं बटन बंद करून टाकलं, तर उरणार काय? पडदाच उरणार आहे. पडद्यामुळेच अस्तित्व आहे. पडद्याशिवाय अस्तित्वच नाही. त्यामुळे ईश्वरामुळेच जे काही माझं अस्तित्व ज्याला मी म्हणतोय, की मी आहे, ते ईश्वरामुळेच आहे. म्हणजे ईश्वर म्हणजे तो पडदा आहे. मी म्हणजे त्याच्यावरती जे लाईटचं प्रोजेक्शन होतंय, ते प्रोजेक्शन म्हणजे ते लाईट आहे. आणि मग पाहणारा कोण आहे? ज्याला हे कळतंय, की हा पिक्चर चालू आहे. तर ते हे बाहेरचं जग जे आहे, ते म्हणतात, "अच्छा, ह्याला तू म्हणायचं, ह्याला मी म्हणायचं." पण ते सगळं जे होतंय त्या पडद्यावरतीच होतंय. बघा तुम्ही कल्पना करून, पडदा हटवून दाखवा आणि पिक्चर बघून दाखवा. येईल का बघता? जी गोष्ट आहे, ही आपण नंतर विस्ताराने कधीतरी एखाद्या दिवशी सेशनला बघूया. तुम्ही तुमच्या रिअल लाईफमध्ये बघा. जी गोष्ट अतिसूक्ष्म आहे आणि जी गोष्ट अति भव्य आहे, ती आपल्याला अवगत होऊ शकत नाही. आहे हे नाकारता येत नाही, पण ते आपल्याला सांगता येत नाही. तुमच्या रिअल लाईफमध्ये अनेक गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील. आपल्याला पाहता येत नाही त्या गोष्टी.
तो हे ईश्वराचं रूपच असं आहे. सूक्ष्मात सूक्ष्म आहे आणि भव्यामध्ये भव्य आहे. म्हणून तो अवगत होऊ शकत नाही. डोळ्यामध्ये मोतीबिंदू होतो. हा मोतीबिंदू कुठून येतो? बाहेरनं नाहीये. डोळ्यातच तयार होतो. पण त्या मोतीबिंदूमुळे डोळ्याची दृष्टी जाते. ते स्वतःच क्रिएट केलेल्या एखाद्या गोष्टीने आपणच अडाण्यासारखं वागायला. जेव्हा तो पडदा बाजूला सारला जातो, पुन्हा दृष्टी म्हणजे दृष्टी होती का? तर होती. पण त्या पडद्यामुळे ती धूसर झाली होती. तसंच मला ज्ञान आहे का? 100% आहे. मी ज्ञानीच आहे. मी अडाणी नाहीच आहे. परंतु जो वरती पडदा तयार झालेला आहे ह्या गुणांमुळे, अनेक जन्मांच्या कर्मांमुळं हा जो पडदा तयार झालाय, त्याच्यामुळे मी अज्ञानी आहे, असं मला वाटतं. ज्यावेळेला मी हा पडदा बाजूला सारेल, त्यावेळेला मला कळेल, अरे मी ओरिजिनल ज्ञानीच होतो. पण चुकून आता असं झाल्यानंतर अच्छा, मग घरच्यांना सांगायचं, "बघा आम्ही पहिल्यापासून ज्ञानीच होतो. तुम्हाला उगाच अडाणी वाटत होतो. तुम्ही सगळ्यात जगातले महामूर्ख ठराल." पण रेफरन्स पॉइंट चुकतोय. तुम्ही आधी कोण आहात ते पहिलं बघा आणि मग घरच्यांना सांगायला जा, असं करा. नाहीतर ते अर्थाचे अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून आत्म्याचं स्वरूप हे ज्ञानीच आहे. वरती ह्या गुणांचे जे विकार तयार झालेले आहेत, त्याच्यामुळे तो अज्ञानी झाला. आणि तो जो मोतीबिंदूचा पडदा आहे, त्याचं ऑपरेशन करण्यासाठीच मनुष्य जन्म दिलाय, की बाबा तू पडदा काढ, त्याच्यासाठी मी तुला बुद्धी दिली आहे, त्याच्यासाठी मी तुला मार्ग दाखवले. तू पडदा काढलास तर तुला कळेल तुझं ओरिजिनल रूप काय. नाही काढलं तर काय फरक पडणार आहे? काही नाही होणार. चालूच राहणार आहे. दृष्टी अजून धूसर होत जाईल. एवढंच होणार आहे. ह्याच्या पलीकडे काय होणार? सो असे अनेक दृष्टांतांच्या माध्यमातून माऊलींनी हे सिद्ध केले आणि माऊलींनी म्हणजे फार सुंदररीत्या ते समजावून सांगितलेलं आहे. अनेक कमेंटेटर शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांताच्या द्वारे ही गीता जेव्हा समजून सांगितली, गीता इतकी भयानक आहे म्हणजे एक वेळ विवेकानंद समजतील पण शंकराचार्य समजत नाही. अक्षरशः डोक्यावरनं जाणं जो भाग आहे, 1000 वेळा वाचलं तरी कळतं पण वळत नाही. हे पटतंय किंवा अच्छा हे समजलं पण म्हणजे काय ते नाही माहिती मला. सो जेवढे आपण ज्ञानी स्कॉलर लोकांच्या सानिध्यात राहू, तशी-तशी आपली बुद्धी प्रगल्भ होते, आपले विचार प्रगल्भ होतात आणि तसं-तसं हा पडदा जो आहे तो हळू-हळू बाजूला सारतो. त्यामुळे गीता सेशन काय अटेंड करायचे तर हा पडदा सारला पाहिजे. मग ऑटोमॅटिकली मग मला सक्सेस पाहिजे. सक्सेस तिथंच आहे. पण बिकॉज ऑफ सम प्रॉब्लेम्स मला ते अनसक्सेस मिळतंय. सो त्या फेल्युअर्समधनं बाहेर यायचं असेल तर मला त्या ज्या काही गोष्टी अडथळे म्हणून होतायत, ते बाजूला कळलं की यश माझ्याकडे आहे आणि म्हणून विवेकानंद म्हटलं, "ऑल पॉवर इस विथिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड" तुम्हाला तुमचा प्रवास जीवनाचा कसा साधायचा आहे, हा सर्वस्वी तुमचं स्वातंत्र्य आहे. अँड दॅट स्वातंत्र्य जे अ, ईश्वराने सांगितलंय, की मी तुला बुद्धीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुला कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तू ठरव काय कर्म करायचं. जे करशील त्याचे रिझल्ट त्याच्यानुसार ठरलेले असतील. तू जर 10व्या मजल्यावरनं एखादा चेंडू खाली टाकला, तर तो इतका उडेल, हे कशावर ठरणार आहे? तर त्या बॉलचं जे वजन असेल, त्याचं जे मोमेंटम असेल, त्याच्यावरती ते ठरणार आहे. तू फेकताना विचार कर किती ताकदीने फेकायचा. पण एकदा फेकलास, की तुझ्या हातात काहीही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून कर्म करण्याचं स्वातंत्र्य हे आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. ते स्वातंत्र्य उपभोगायचं का त्याचा स्वैराचार करायचा? हाही आपला प्रश्न आहे. जे करू त्याच्यानुसार त्याचे रिझल्ट ठरलेले आहेत. मग मनुष्य काय होतं आपलं म्हणजे सगळ्यांचंच, तुमचं काय, माझं काय, सगळ्यांचंच. कर्म करताना आपण कॉन्शियस नाही आहोत, सावध नाही आहोत. कर्म करतो आणि नंतर रडतो माझ्या आयुष्यात असं का? आणि मग आपण ज्याला ईश्वराकडे म्हणतो, की "काय देवा तू माझ्या आयुष्यातच असं का?" तर ऑफकोर्स तो स्माईल करणार. "यार तुझ्या आयुष्यात असं का? तू बघ की काय केलंयस ते. मला कशाला विचारतोस?" पण आपण म्हणतो, "नाही, नाही, ते मी काय केल्यात चुका ते नको सांगू मला तू. तू आता ते बदल." तो म्हणतो, "नाही करता येत." कारण हे रूल आहेत. ॲक्शन आणि रिएक्शन हे ठरलेले आहेत. तू ॲक्शनवर फोकस कर, रिएक्शनवर नको विचार करू. रिएक्शन ती येणार आहे. तू ॲक्शन केली की रिएक्शन 100% येणार आहे. त्याला काहीही पर्याय नाही. निसर्ग नियम आहे आणि म्हणून मागच्या वेळेला आपण या विवेकानंदांचा प्रश्नोत्तराचा भाग पाहिला होता. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं, चमत्कारांवरती विश्वास माझा नाही. जर निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध होत असेल, तर त्याला चमत्कार म्हटला पाहिजे. पण असं काही घडत नाही. आणि निसर्ग हा नियमांनी बांधलेला आहे.